वाटपाची तयारी केली. कांदा खोबऱ्याचं वाटप काढायचे. त्यात मीठ घालायचं बाकी आहे. मीठ खाली दिली फांद्या फक्त त्याला भरपूर फुटायला पाहिजे. तर थोडेसे तांदूळ बघा, गावठी तांदूळ आहेत ते पेजायचे, ते धुवून घेतलेत आणि त्यात आता भरपूर असं पाणी घालते. आज आहे ना पेज बनवते सकाळी सकाळी नाश्त्यासाठी. चुलीवरती ठेवायचे टोप. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर बाहेर काम करायला जायच्या आधी पोटापाण्याची सोय करते. आज आहे ना, म्हणजे आता बघा तुम्हाला दाखवलं ना, पेज ठेवते आता शिजत चुलीवरती आणि भाग्या शेरू यांचं पण खाण्यापिणं बनवून देते. नंतरला काय होतं की खूप थकायला होतं, एनर्जीच राहत नाही मग घरामध्ये किचनमध्ये काम करण्याची. त्याच्यामुळे आज आहे ना पेज बनवायला म्हणजे ठेवते. आता पेज आवडते आमच्याकडे सगळ्यांना, भरपूर आवडते असं. आणि कसं पटकन पण होईल ना, इथं चुलीवरती का शिजेल आपली. आता भाग्या शेरू आलं परत हुंदडून चिखलामध्ये लोळून. कोणाला जेव्हा त्यांना धुतात, दोघांना पण धुतलं. पळाला एक, पळाला वाटतं कोण, वाघ्या पळाला. हो का, ह्याला धुवून काढली, जाम मस्ती करत होते. हे बघा, हे असं असतं. आता खेळून खेळून चिक्कल बिक्कल अंगाला. हा बघा आला इकडनं, हा बघ, हा बघ इकडनं आला, हा बघा. हा आज तरी कमी आहे. चला चला बाहेर, चला बाहेर, चला बाहेर. हा ह्याला बाहेर घेते मी. बसा इकडे वाणी गप्पू थोडा आहे. सुकला पूर्ण सुकलात ना मग जाऊन त्या गाडीवर झोपा. शेरू पुसून काढा त्याला, पुसा. बसा खाली, बसा इथे खाली, इथे खाली बसा. तर इथे खाली बसा त्याला दोघांनी थोड्या वेळाने, मग म्हणताला वर बसा. तुम्ही हात धुवून आल्या. बाळलं सगळं उलट्या करून ठेवू. तर इथे सगळ्यात आधी बघा आता वाटपाची तयारी केली. कांदा खोबऱ्याचं वाटप काढायचे. ती पेज आहे ना उतरवून ठेवली मी आणि टोप बसत नव्हता, त्याच्यामुळे कढईमध्ये ते पेजेचं टाकलं मी. इथे बघा किसलेलं खोबरं आहे, याच्यामध्ये सुकं खोबरं आहे आणि याच्यामध्ये ओलं खोबरं आहे. आज ओलं खोबरं जास्त घेणार आहे, सुकं खोबरं फक्त नावाला. असं आज चिकन बनवायचं आहे दुपारच्या वेळेस, त्याच्यामुळे वाटप आहे ना काढायचं आहे. आणि इथे बघा हे कावेल ठेवले, काईल बोलतात ना. जरा गरम होऊ दे, मग पटापट भाजून घेते. लाईट जाणार आहे आमच्याकडे आज पण, ते काम बाकी आहे ना अर्धवट, त्याच्यामुळे थोडीशी घाईघाई चालली माझी. लाईट गेली तर सगळं म्हटलं गडबड होऊन जाईल आणि हे राहून जाईल मग मसाला वाटायचं. तर खूप अशी घाई करत कांदा खोबऱ्याचं वाटप आहे ना ते मी भाजून घेतलं आणि त्याच्यानंतर पटकन इथे वाटायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे बाकीची सगळी कामं ना आम्ही साईडला करून ठेवली होती, कारण लाईट जर का गेली असते ना तर दिवसभर लाईट नव्हती येणार, म्हणजे डायरेक्ट संध्याकाळी लाईट येणार होती. आणि आज कुणालच्या बाबांना की नाही नॉनव्हेज खायचं होतं, कारण बरेच दिवस झाले नॉनव्हेज काही घरामध्ये बनलेलं नव्हतं. त्याच्यामुळेच थोडीशी घाईघाई माझी चालली होती आणि मनामध्ये धाकधूक चाललेलं की लाईट गेली तर. त्याच्यामुळे की नाही ह्याचं पटापट इथे आता सगळं आवरून घेतले मी. तर हा बघा कुकर लावून झालेला आहे आणि माझा मसालासुद्धा वाटून झालेला आहे आणि लाईटसुद्धा आपली आहे. त्याच्यामुळे मी आता निर्धास्त झालेले. आता हे वाटप आहे ना थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवते, नंतर आपल्याला बनवायचं असेल ना चिकन त्यावेळेस मग काढून घेईन. आणि तो बघा पाऊस पण आलेला आहे, तो बघा सुरुवात झाली पावसाची. चांगला काळोख केला आहे बघा पावसाने. चला
आता हे घालू ते फ्रीजमध्ये. शिजल्यावरती घालते पाणी. हा बघा केवढा जोरात पाऊस आला बघा. मी म्हटलं आज पाऊस कमी आहे तर आपलं काम होईल. जोरदार पाऊस आला. आता पाऊस जायची वाट बघायची आपल्याला. आपली पेज बघा मस्त अशी उकळी आले पेजेला. त्यात मीठ घालायचं बाकी आहे. मीठ घालते थोडंसं. अजून मला वाटतं 5-10 मिनटं जातील शिजायला. शिजते. घरामध्ये काय चाललंय ते दाखवते तुम्हाला. हे माहिती आहे बघा चंगू मंगू कसे झोपलेत ते. गाढ एकदम झोपे गेलेत. मग अशी धुवून काढलं ना आंघोळ केली ना त्याच्यामुळे. बघ कसं आळत देते. बघ बघ बोका केलं. ऐकलं काय काल संध्याकाळच मी देवघर साफ केलेलं. पाखरं होती काय. चला देवपूजा चालली आमच्याकडे आज. आणि कुणाल सिरियल बघतोय. हा बघा चला काम करायचं ना. ते बघितलंस मागे मागे बघितलंस काय पाणी गळतंय का. कुणालचं ऑफिस दाखवते तुम्हाला. कुणालचं ऑफिस बघा. आता कुणाल बघा आपल्या इथे काम करायला बसतो ना. खूप अशी पावसाची झड वगैरे मारते. तर हे सगळं काल आहे ना बांधून घेतलंय बघा. हे असं अजून प्लास्टिक नाही बांधलंय. आता अंदाज घेणार पाण्याचा. झड वगैरे मारते का. जर का झड भरपूर अशी मारली ना मग प्लास्टिक पण लावून घेणार. खूप त्याला अडचण व्हायची काम करताना. इथे बघा बसून करतो ना काम. त्याच्यामुळे आता कसं सोयीचं झालेलं आहे. म्हणजे काल दिवसभर ही सगळी कामं ना चालूच होती. संध्याकाळपर्यंत आमचं काय नाही काय चालू होतं. बघू आता प्लास्टिक बांधतात की नाही ते पण मला काय माहिती नाही आहे. त्यांना म्हटलं नेट पहिला बांधा. आणि हा बघा पाऊस. गेली लाईट गेली बघा. लाईट गेली ना ते बघा सगळं बंद झालं. वातावरण बघा किती छान झालंय. ते मस्त असं वातावरण झालंय. पाऊस पडतो ना इतकं बरं वाटतं ना. म्हणजे असा पाऊस असेल ना तर काय वाटत नाही आपल्याला. कंटाळा येत नाही. पण जेव्हा मुसळधार पाऊस पडतो ना त्यावेळेस मग नको वाटतं. तर आपल्या बागेमध्ये गावठी गुलाबं किंवा फुललेली आहेत. आपली पुढची बघा टाकी आहे ना त्या साईडला आहेत फुललेली. पण आता पाऊस पडतोय तुम्हाला दाखवायचे मला. म्हणजे कालपासनं फुलून आलेले आहेत. एवढे छान दिसत आहेत ना. बाहेरच्या साईडला आपला आडा आहे ना तिथे गावठी गुलाबाची हे वेलच म्हणतात ना. वेल असते ना गुलाबाची. त्या ऐकलं काय वेल असते ना गुलाबाची. गावठी गुलाबाचं वेलीसारखं असतं ना. मस्त अशी 2 फुलं फुललेली आहेत. तुम्हाला मी दाखवते. तिथे ना खत पाणी वगैरे काहीच नाही केलेलं आहे. त्याला माती वगैरे घालायचे. ती अशी उंच अशी कड्यावरती ती वेलीने लावली होती. म्हणजे गुलाबाचं रोपटं लावलं होतं. ते आम्हाला असं वाटलं की जगलंय नाही जगले. पण आम्हाला म्हणजे मेलं असं वाटलं आम्हाला. पण ते जिवंत आहे बोला. आणि आता कळ्या छान अशा फुरून पण आणल्यात. तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते. हा जरा पाऊस आहे थांबू दे. मग हे दिलं आहे दही भात दिलं आहे वाघ्या शिरूला. तेव्हा त्यांचं काढलं. आता आमचं पण काढते. पटापट खायचं आहे आणि जायचं आहे काम करायला. गरम गरम पेज सांडलं झाले का कुणाला थंड दे त्यांना. हा काय वाट बघतो. हा बघा जिबलच चाटतोय. तर वाघ्या खाली उतर. हा बघा झोपलाय. मग म्हणून तुम्ही तो तवा तिथे ठेवलाय ना. हा बघा हा चांगले त्याचे नरम पडले. ते खाऊ शकतो खायचे ते. त्याला कसं फाल निघत नाही. ह्या काजूच्या बिया आहेत ना जरा नरम झाल्यात ना. जरा आगीवरती ठेवलेत. साल निघायला पाहिजे ना. आजची देवपूजा कुणालच्या बाबांनी केलेली आहे. त्यांच्या आज आंघोळकीने लवकर झाली ना. त्यांना म्हटलं करून घ्या देवपूजा. कारण आमच्या दोघांचा आवरेपर्यंत उशीर होणार आहे. छान अशी बघा देवपूजा त्यांनी केली. आत्ता काही चिंता नाही. देवाची पूजा झाली ना की मग काम करायला आपण मोकळे म्हणा. तर उशीर झाला ना की मग मनामध्ये धाकधूक राहते. देवपूजा बाकी आहे देवपूजा बाकी आहे. म्हणून त्यांना म्हटलं तुम्ही आंघोळ झालेली आहे तर देवपूजा करून घ्या. मग आमचं कसं उशीर झालं तरी चालून जाईल. चला चल कुणाल झालं. चल लवकर चल. कुणाला काजूच्या बिया खातोय. त्याला म्हटलं बस झाला एकदम खाऊ नको. परत पोटाला मग गरम पडतात ना त्या. आणि शेरूला सोडलं आता. ऊन बघा कसं आलं आहे ते.
आता काम होईल पटापट. आणि तिथे कुणालच्या बाबांनी सुरुवात पण केलेली आहे. आपल्याला आज ना हे साफ करायचं आहे. एवढी झाडी वाढली बघा. इथे करायचं ते ब्लेडचं ते ब्लेड आहे ना आपल्या गाडीमध्ये कटिंग करायचं. चला आता ही बघा, ही वेल आहे ना आपली भोपळ्याची वेल, त्याला कीड लागले. कीड म्हणजे ना ते भांबूड आहेत, काळे काळे असे जाडे जाडे असतात ते भांबूड. आणि ते ना काय करतात काय माहीत आहे, पण ती पानं बिनं ना सगळी सुकून जातात. इथे पण त्याशी बघितलं आम्ही 2-3. म्हणून हे सगळं ना साफ करून घ्यायचे. आणि ते जर का असतील ना तर त्यांना काढून टाकायचे, म्हणजे मारून टाकायचे त्या किड्यांना. नाही तर सगळी भाजीपाला आपला आता तयार होईल ना पुढे, ते सगळं खराब करून टाकतील त्याच्यामुळे. आणि हे सगळं आता बघून घ्यावं कसं आहे ते. तर आता काम करायला गेले का जास्त मग शूटिंग करायला मिळणार नाही. सगळं साफ करायचे. आता ही जी भोपळ्याची वेळ आहे ना, त्याची मागे कुणालनी चहाची पात कटिंग केली ना, त्यावेळेस तरी कापून टाकली होती. मध्ये बघा कापलेली दिसते, मध्ये बघा गॅप आहे. पण ती वेळ कशी जमिनीमध्ये त्याची मुळं गेलेली आहेत ना, तरी ती जिवंत आहे बघा. आणि त्याला भोपळे पण धरतील जर का तशीच ठेवली तर. आता बघूया कुणालचे बाबा काय म्हणतात ते बोलतील तसं. शेरूला सोडलेले आहे नेहमीप्रमाणे, कारण शेरू आपला जिकडे तिकडे असा वास घेत फिरत राहणार तो. हे असं असतं बघा, आहे ना, असा वास घेत फिरतो तो. चलाक आहे चलाक. बघ बाबाला विचार, कोयता घेऊन जा, असंच जाऊ नको. कुणाल कोयता घे हातामध्ये, काम करायचं आपल्याला. माझा पण खुरपा पण कुठं आहे ते. काय खुरपा माझ्याकडे आहे, दुसरा वाला त्या ड्रम मध्ये आहे. तुला हवा आहे? त्या ड्रम मध्ये आहे. ड्रम तुला पुरा काढायला लागेल. कोयता घे त्यापेक्षा, कोयताच घे. जवळजवळ 1 तास मी इथे काम केलं रान काढायचं. आणि मला असं वाटलं होतं की आज होऊन जाईल हा म्हणजे समोरचा प्लॉट आहे ना तो, म्हणजे तुम्हाला बघा मगाशी दाखवलं ना तेवढा भाग, पण पूर्ण होईल असं वाटत नव्हतं. कारण खूप असं गच्च असं सगळं रान वगैरे आणि वेली वगैरे पण तिथे लावलेल्या आहेत ना, त्याच्यामुळे खूप असं सांभाळून करावं लागत होतं. कोपऱ्या मी सगळं क्लीन करून घेतलं अगोदर, म्हणजे बाहेरून आलेल्या वेली वगैरे आहेत ना ते सगळं मारून. आणि जे काही पालापाचोळा निघाला ना तो सगळा कोपऱ्याने पसरवून ठेवला. जवळजवळ 1 तास काम केल्यानंतर मी घरामध्ये निघून आले, कारण मला परत घरातलं पण काम होतं, जेवण वगैरे करायचं, परत बाकीचं पण घरातली छोटी मोठी बघा कामं असतात ना. तर मातीचे हातपाय अगोदर स्वच्छ मी धुवून घेतले. आणि त्याच्यानंतर पाणी आहे ना चुलीवरती तापत ठेवलं. म्हटलं पाणी तापेपर्यंत किचनमधलं माझं काम जे जेवणाचं बाकी होतं ना ते म्हटलं होऊन जाईल. आता मसाला म्हणजे वाटप बघा मी वाटून ठेवलं होतं, त्याच्यामुळे जेवणाला काही फारसा वेळ जाणार नव्हता. फक्त म्हणजे भातसुद्धा लावून झाला होता, कारण सकाळी भाग्या शेरू यांच्यासाठी लावला होता ना भात. फक्त चिकन फोडणं द्यायचं होतं आणि चपात्या करायच्या होत्या. तर पटकन माझं जेवण पण करून घेतलं मी. तर जेवण बघा आमचं आता करून झालेलं आहे आणि जेवायला वाढलेलं आहे. चपाती, भात, थोडासा सलाड आणि चिकन. झटपट चिकन, म्हणजे एकच बनवलेलं आहे आज. डाळ वगैरे काही नाही, रस्सेवाला एकच. चला घ्या, जेवायला बसलेत. चांगलं झालंय काय? घाईघात केलं ना, पुन्हा जेवण आज भूक लागलेली जाम. तर कुणाल बसा, घ्या जेवायला. असा घामाघूम झालाय पोर माझा काम करून करून. पूर्ण टी शर्ट आणि भिजले घामाने, अजून आंघोळ बाकी आहे. चला जेवा चला. टीव्हीचा आवाज बघा, आमच्याकडे लाईट आली ना मगाशी, म्हणजे एक 10 मिनिटं झाले लाईट आलेली आहे. कुणाला टीव्ही लावून बसलाय. आणि हा बोका बघा, पांढरा बोका माझा. काय झालं? हे चल माझा गुलाब दाखव, चल. चला आपण गुलाब बघूया. आपल्याकडचं गावठी गुलाब ना बोलतात. समोर आहे. त्यातलं एक गुलाब आहे ना, काका आलेले ना आपले, काकूसाठी घेऊन गेल्या. दुसरा गुलाब एक आहे, ते तुम्हाला दाखवते. त्याला खत पाणी जर का केलं ना तर छान ते रोप होईल. शेरू कुठे झालं? ये, हे बघा इथेच आहे समोर. कुणाने आवाज इतका मोठा केला ना टीव्हीचा,
रविवार असला ना की त्याला टी व्ही बघायला म्हणजे आवडतं. असं इतर वेळेस काही त्याला टाईम मिळत नाही ना. आणि कुणालच्या बघा ते खरडवत म्हणजे ते कोयत्याला की नाही धार करतायत. छान गुलाब आहे, मस्त आहे गुलाब आहे. आड्याला लागून आलाय ना, मस्त वाटतं. एकदम छान दिसतं. दोन होते, मस्त वाटत. त्यांना म्हटलं कालपासून सांगते काढून द्या कुणाच्या काही काढून देत नाही. फांद्या फक्त त्याला भरपूर फुटायला पाहिजे. हे बघ इथे कळी एक आले अजून एक. हे बघ ह्या बघ, हा इथे पण फांदी आहे ना. आता ह्याच्यावरती जरा लक्ष ठेवावं लागेल. ह्या झाडावरती लक्ष म्हणजे त्याला खत पाणी सगळं करावं लागेल. हे बघ इकडचं रान आहे ना ते काढायला पाहिजे. हे बघा इथे एकदम किनारीवरती लावलेलं आहे ना, त्याच्यामुळे माती बिती काही राहत नाही. ते करावं लागेल काहीतरी. मस्त वाटतं बघा एकच फूल. ते बघा आता सगळं निरीक्षण चाललंय. आता कसं करायचं काय करायचं. मस्त असं वातावरण झालेलं आहे संध्याकाळचं. थोडंसं जरा रिलॅक्समध्ये कामं होती पण आम्ही साईडला करून टाकलेली आहेत. हे बघा हे आता झाड आहे ना तोडून आणलेलं आहे. आपल्याला आता वेलींना लावण्यासाठी ते आणलेलं आहे. आत्ताच थोड्या वेळापूर्वी काका आले होते आणि कुणालचे बाबा ह्या दोघांनी ते तोडून आणलेलं आहे. आज ना बाहेर जायचं प्लॅनिंग होतं. म्हणजे आता संध्याकाळच्या वेळेस पिक्चर बघायला कुणाला म्हणत होता का जाऊया म्हणून. पण घरामध्ये बघा लाईट नव्हती सकाळपासून. आणि बाकीची बघा घरातली कामं म्हणजे फ्रीज वगैरे बंद होता. ह्या दोघांचं जेवण बिवण त्याच्यामुळे मग लाईटसुद्धा उशिरा आली. म्हणजे 5:30ला घरातनं निघायचं होतं. 6:15चा शो होता. कुणालने सगळं बघितलं होतं काल रात्री. तर म्हटलं नको, म्हटलं कधी जाणार आणि कधी तिथे पोचणार. कणकवलीला जावं लागतं ना पिक्चर बघण्यासाठी. त्याच्यामुळे मी म्हटलं आता नको, आपण म्हटलं नंतरला जाऊया पुढच्या रविवारी. कारण काय झालं की कालपासून म्हणजे शनिवार रविवार खूप असं काम झालेलं आहे आपल्या बागेतलं. कुणालला पण सुट्टी होती पण त्याला आराम असं काय मिळालेलं नाही आहे. त्याच्यामुळे मी म्हटलं तू आराम कर, तुला आज थोडासा वेळ मिळाला तर आराम कर. पिक्चर काय आपण नंतर पण जाऊन बघू शकतो. असं सगळं झालेलं आहे. नंतरला काय एवढं काय काम असणार नाही. म्हणजे जे मोठं काम होतं ना ते आता करून घेतलेलं आहे ना आपण ह्या 2 दिवसामध्ये. त्याच्यामुळे नंतरला एवढं काय म्हणजे कष्टाचं काम नसणार, हलकं काम असणार. त्याच्यामध्ये काही जास्त असं काही आपल्याला लोड होणार नाही कामाचा. म्हणून त्याला म्हटलं तू आराम कर असं. म्हणून तो आता पिक्चर लावून बसला टी व्ही लावून कुणाल. तर चला मग ताईंनो आता आम्ही पण आता जरा इथे एक राऊंड मारतो, बघतो जरा इथे काय काय छान झालेलं आहे ते. आणि त्याच्यानंतर मग घरी जायचं. घरातलं जेवण बिवण आज काय झालेलं आहे ते काय करायचं नाही आहे. थोडंसं भात लावला का आपलं काम झालं. म्हणजे रात्रीचं जेवणाचं पण आराम आहे असं. तर व्हिडिओ आजचा आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. चले सश्या इकडे ये.